की ते ज्या भिंतीवर चित्र काढले ते भिंत पडल्यावर चित्र राहतं का? पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. का तर भिंतीच्या आश्रयाला चित्र आहे. तसं आमचं शरीर हे आयुष्याच्या आश्रयाला आहे. आयुष्य संपलं की शरीर आपोआप पडतं. आयुष्य कधी संपतं एकदा जात नाही. आयुष्य आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. आयुष्य संपलेलं कळत नाही. आयुष्य संपलेलं कळत नाही. ज्ञानोबा असं सांगतात सूर्य आकाशात चढतो तो चढतो सारखा. तो आता विज्ञान असं सांगतं की सूर्य चालत नाही ते स्वतःच्या भोवती गरगर गरगर फिरतो असं सांगतो विज्ञान सांगतं. पण ज्ञानोबाने असं लिहिलंय की सूर्य चालण्यासारखा कधी वाटत नाही. उद्या सूर्य उदय झाल्यावर बघा तुम्ही ते चालल्यासारखा वाटते का की त्याच्या भोवताली सकाळी सकाळी बघता येईल. दुपारी तर पाहता येत नाही सूर्याकडे. सकाळी सकाळी बघितलं तर स्वतः दिसतो. तो वर चलत आपल्याला काही दिसत नाही. पण तो चलत आपल्याला कधी दिसत नाही. पण चालल्याशिवाय राहत नाही. असं चाललं कोणाचं असेल तर ते सूर्याचं आहे. उदू असताचे प्रमाणे उदू असताचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे खावणे. त्याचा पुढचा तुकडा इथं कामाच नाही का सांगू. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचा असतात विठाला सांगितलं की सूर्य चालल्यासारखा वाटत नाही पण चालल्याशिवाय राहत नाही. तसं आयुष्य गेल्यासारखं वाटत नाही पण गेल्याशिवाय राहत नाही. मी हमेशा उदाहरण सांगतो. दिवा आहे दिवा. दिव्यामध्ये ज्योत असते तेल असतं आणि वात असते. तीन गोष्टी असतात. ज्यावेळी दिवा भरलेला असतो त्यावेळी ज्योत तशीच असते आणि हळूहळू हळूहळू सारखं त्यात तेल कमी होत जातं. आता अर्ध तेल संपलंय अर्ध आहे त्यावेळी ज्योत तशीच असते. आता सगळं तेल संपलंय फक्त वात ओली आहे तरी ज्योत तशीच असते. पण सगळं तेल संपलं की ती ज्योत काय करते त्या ओली असलेली वात तिला तिकडून जाळीत जाळीत दुसऱ्या टोकाकडे येते आणि दुसऱ्या टोकाकडे आली की आपोआप थोर होते.
आपोआप ठरवते. रात्री झाकरी घटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा या रीती पांडवा जोडे घडलेली. कधी कधी माणसं म्हणतात, मी हमेशा म्हणत असतो की आता राम राम करून गेला हो मला, आता राम राम करून गेला. त्यावेळी नुसती वाट वळली होती, विठाला विठा अनेक पद्धतीने सांगतात, लोक सावध होत नाही. ते बघून जगद्गुरु तुकाराम महाराजांची भाषा आज बदलली आहे. नाहीतर तुकाराम महाराजांची भाषा कधी कधी सकाळचे पाया माझे दंडवत आपुलाची सिद्ध करा विनावे तो सकळ जना तर म्हणून थोडा लहाना राजे तुले व्यामदीना मने तुकया बंधो राम म्हणागा. कधी कधी हात जोडून दंडवत घालून नमस्कार करून बोलणारे तुकाराम महाराज आज आरे कारेची भाषा वापरतात. कारे उच्चारणा वाचे